एकीकडे रुग्णालय प्रशासनावर सत्ताधारी आरोप करत असतानाच दुसरीकडे भाजपमध्ये मात्र या मुद्द्यावरून आता वाद पेटलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली होती। आपल्याच पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांच्या या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र निषेध करत शहराध्यक्षांना त्या संदर्भात एक पत्र लिहिलंय। पण हे पत्र आपल्याला मिळालं नसल्याचं शहराध्यक्षांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणावरून भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्येच एकमेकांचा ताळमेळ नसल्याचं अधोरेखित होतंय। मेधा कुलकर्णींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। खरं तर मेधा कुलकर्णींनी पहिल्या दिवसापासूनच मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतली होती। एकीकडे रुग्णालयाचे ट्रस्टी काही चुका झाल्याचं मान्य करतायत, तर दुसरीकडे मेधा कुलकर्णी मात्र तसं झालं नसल्याचं म्हणतायत। नेमके कोणते मुद्दे आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रुग्णाच्या नातेवाईकांना जमेल तेवढे पैसे भरा असं सांगितलं, पण ते न सांगता निघून गेले असं रुग्णालयाचे ट्रस्टी म्हणतायत। त्याचवेळी मेधाताई असं म्हणतायत की रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। ट्रस्टी म्हणतायत रुग्णालयानं असंवेदनशीलता दाखवली का ते आपण तपासून पाहू, तर मेधाताई म्हणतायत की रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता उन्माद करणं अयोग्य आहे। दरम्यान मेधा कुलकर्णींचं असं कोणतंही पत्र मिळालं नाही आणि संतापजनक घटनेनंतर जर याची प्रतिक्रिया उमटणं साहजिक आहे असं स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे। असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये। मंगेशकर रुग्णालयामध्ये त्या दिवशी जी घटना घडली आणि त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविक प्रतिक्रिया येणं हे आपण त्याविषयी पाहिलं की अनेक संघटनांनी आंदोलन केले, अनेकांनी निषेध व्यक्त केला। या संदर्भात महिला मोर्चा, पुण्याचा महिला मोर्चा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येणं हे मला असं वाटतं की स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर नाही।